वेलकम बॅक टू द चॅनल. आज आम्ही चाललोय पुण्याला. थोडंसं काम आहे आमचं पुण्याला. अरे पाणी घ्यायला थांबलो होतो आम्ही. इंदापूरच्या पुढं आलो, पळसदेवपाशी आलोय. आतमध्ये घ्यायचं, घेतून घ्यायच्या वाचल्या पाण्याचं. तर काही सगळं फॅमिलीसोबत आलोय. येताना काय झालं, जार आणायचा आम्ही भरून ठेवला जार, आणि जार घरीच राहिला. तर इथं आल्यावर लक्षात आलं, इंदापूरच्या पुढं आलो ना तेव्हा लक्षात आलं. तर आता पाणी प्यायचं आहे कोणाला, म्हणजे तहान लागली ना पाणी प्यायचं. तर तेव्हा लक्षात आलं की जार आमचा घरीच राहिला आहे. म्हणून पाण्याच्या बाटल्या घ्यावं. तर 3 पाण्याच्या बाटल्या घेतलेल्या. थोडासा ब्रेक घेतला आहे, वॉशरूम वगैरे. ओके, तर इथून थांबलो स्वादिष्ट व्हेज म्हणून. असं साईडला हायवे. तर जागे जाय हां, लय स्ट्रॉंग आहे म्हणते त्याला. चहा थोडासा एक्सपेन्सिव्ह पडला आम्हाला. 20 रुपयाला चहा ठेवला त्यांनी कप. ठीक आहे, चांगला होता चहा, काय बसला, पण थोडासा एक्सपेन्सिव्ह होता. 20 नाही 15 वगैरे ठीक आहे, पण 20 रुपये जास्त घेतात. चहा तर काही चाकणला गेलतो, थोडंसं काम होतं, आणि चाकणवरून काम झालं ना येताना मग म्हणलं तुळापूरवरून जाताना शंभू महाराजांची इथं समाधी आहे. तर समाधीच्या पुढंच आहे सध्याला जस्ट. गाडी पाठीमागं पार्क केलेलं आहे पार्किंगमध्ये. म्हणून जाताना दर्शन करून जावं समाधीचं. ओके, तर ॲक्च्युली 11 मार्चला यायला पाहिजे होतं, पण आता सहज जसं जे आलो सहज, तर म्हणलं जाता दर्शन करून घ्यावं. पूर्ण फॅमिलीसोबत आहे, फॅमिली काही जाऊ शकत नाही सगळी. ठीक आहे. काहीच हेच ते ठिकाण तिथं कलेश आहे ना, त्यांना महाराजांपासून सेपरेट करून त्यांना त्यांची हत्या केली. आणि ह्या झाडाला तिथं पडणार. तर काहीच मंदिर पण आहे इथं. संगमेश्वरचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. साईडलाच महाराजांची समाधी आहे इथंच. तर काहीच हे जे माझं पाठीमागचं ठिकाण आहे ना, इथंच महाराजांना ना, महाराजांच्या छोटे छोटे तुकडे करून इथंच त्यांना मारलं होतं. ठीक आहे. ह्या गोष्टीला मी एनर्जी नाही देणार. ठीक आहे, ह्याच एनर्जीत ही गोष्ट सांगणार आहे. ओके, तर काहीच समाधीचं दर्शन तर झाले. ठीक आहे, सगळे घरचे फॅमिलीकडे गाडीकडे गेलेत. एकटाच इकडं थांबलो होतो, थोडंसं शूट केलं. म्हटलं चला जा, सगळे गेले. आहेत चपल्या घालते. ठीक आहे. तर काहीच डायरेक्ट जेवायला थांबलोय. संध्याकाळच्या 7:51 झाले ते. ठीक आहे. कुठं आहे काय की बाथरूम टॉयलेट त्या साईडला बहुतेक, त्या साईडला त्यांना विचारा एकदा. तर 7:51 झाले त्या. माझा मित्र आहे ना किरण गावातला, तर तो केसनांपाशी राहतो काहीतरी. त्याचा मेसेज आला की तो आलता का, मी तुळापूरचं गेलतो ना, तिथलं स्टोरी वगैरे टाकली होती. तर तो बोलता की जवळून गेला 5 मिनिटानंतर. मला जर माहीत असतं मी नक्की कॉल केला असता. ठीक आहे म्हणला, नेक्स्ट टाईम कर. काय विषय नाही. आता जेवायला थांबलोय. मी तर काही जेवणार नाही, वडापाव वगैरे खाल्लेलं फुल आहे माझं सध्याला. ओ बाथरूम कुठं आहे, बाहेर आहे का त्यासाठी? तर मला नेक्स्ट टाईम नक्की येईन. आता तर मला भूक लागली. मग सॉरी आता तर मला भूक नाही आहे. मागाशी वडापाव खाल्ले 2. वडापावमध्ये आहे ना मीठ टाकलं नव्हतं त्यांनी. हा इथं समोर आहे.
तिथल्या वडापावमध्ये मीठच नव्हतं, डायरेक्ट म्हणजे नाही का नुसतं पाव वगैरे होतं. काय मला काय भूक नाही आहे, जेवण चालू आहे तिकडं. मी काही जेवणार नाही, मी फक्त चहा पिलो आत्ता एक. ठीक आहे, बसलोय मोबाईल बघत बघत. आणि आईला पण भूक नाही, आई रीलच म्हणते. आईला आईस्क्रीम एक नेऊन दिले. आणि ड्रायव्हर पण नको म्हणतं जेवायला, मसाल्याचं खात नाही म्हणतं ते. त्याला पण म्हणलं डाळ राईस खातात नको म्हणला आहे, त्याला पण फक्त चहा दिला आहे. बाहेरच आहे तो पण. ठीक आहे. आमचा पहिलवान शंभू आहे ना, मस्त टारकावून जेवला आहे, काही विषय नाही. बिल नाही लई झालं. आम्ही किती 1 2 3 4 5 जण जेवलो आहे. 990 म्हणजे 1000 रुपये बिल झालं आहे, काही विषय नाही. ओके, तर थोडी चक्कर मारावी म्हणलं. ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितले. गावातलाच म्हणजे बाह्याचा मित्र आहे माझा, ते गाडी केली, ती बुलेरो गेली ती. मस्त फॅमिलीसोबत आलो तो, फक्त भैयाच नाही आहे, बाकी सगळेच नाहीत घरातले. ठीक आहे. गार आहे, गार पण आहे, एकदम मस्त पान आहे. काय समोर म्हणतोय पान संपलं, त्यांनी चावून चावून गिळून खाऊन टाकलं, एवढं बाहेर लागलं. त्यांनी चावून चावून गिळून खाऊन टाकलं, थुकला पण नाही घरी. मसाला पान होतं, साधं पान नव्हतं. तिथं गेलो, तिथं अजून सांगितलं मसाला पान आण म्हणून, तर अजून रिटर्न चालू आहे माघारी. आता ह्यांची ते पण 3 शिल्लक राहिली होती. आम्हाला पानं 4 पाहिजे होते, ह्यांची तर 3 शिल्लक होती. मी 3 घेतले ते. बघू आता तिथे गेल्यावर भांडणं होते ती का अजून एखादं ऑर्डर करतो का काय होतं काय माहिती. ओके, तर काय जस्ट रूमला पोचलं, सॉरी रूमला नाही, घरी पोचलं. रूमला कुठं, ही माझं घर आहे. 9:50 झाले त्या, 9:50 झाले त्या. ठीक आहे, आता मी जेवलो नाही, आता मी जेवण करणार आहे आणि मस्तपैकी व्हिडिओ एडिट करणार आहे, झोपणार. उद्या सकाळी मला हैदराबादला जायचे. ओके, तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, पीस.